शनी नक्षत्र परिवर्तन 2026 20 ऑगस्ट पासून ते 9 ऑक्टोबर पर्यंत या 3 राशींचं नशीब हे सोन्यासारखं चमकणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार कर्माचं फळ देणारे आणि न्यायाची देवता मानले जाणारे भगवान शनी हे 20 ऑगस्ट रोजी आपलं नक्षत्र बदलणार आहेत। पंचांगानुसार या दिवशी शनी रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करतील। शनीचं हे नक्षत्र भ्रमण 9 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील। शनीची गती मंद असल्याने आणि ते एकाच नक्षत्रात दीर्घकाळ वास्तव्य करत असल्याने सर्व राशींच्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचा प्रभाव हा अत्यंत खोल आणि दीर्घकालीन देखील असू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत। भगवान शनी हे कठोर परिश्रम, स्थिरता, प्रतिष्ठा आणि अफाट संपत्तीचं फळ देणारं ग्रह मानले जातात। 20 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर या कालावधीत शनीचं विशिष्ट नक्षत्रातून होणारं हे संक्रमण 3 अत्यंत भाग्यवान राशींसाठी सुवर्ण काळ मात्र ठरणार आहे। या काळात कोणत्या राशींना सर्वाधिक लाभ मिळतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी आहे वृषभ राशी। 20 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर हा जो काही कालावधी आहे हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे। नोकरी करणाऱ्या राशीच्या लोकांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढ किंवा पसंतीच्या ठिकाणी त्यांना बदली मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार हे अत्यंत फायदेशीर ठरतील किंवा उत्पन्नाचे विद्यमान आणि नवीन असे दोन्ही स्रोत त्यांच्या राशीत बळकट होतील आणि जे काही त्यांचे पैसे अडकले होते ते देखील परत मिळण्याची यावेळी दाट शक्यता आहे। यानंतर आहे तुळ राशी। तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह आणि या राशीत शनी हा उच्चचा मानला जातो। त्यामुळे तुळ राशीचं हे शनीचं गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल। दीर्घकाळापासून रखडलेली कामं ही वेगाने पूर्ण होऊ लागतील। तुमचं धैर्य, तुमचा पराक्रम हा वाढीस लागेल। नवीन घर, नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे देखील प्रबळ योग हे तुमच्या कुंडलीत आहेत। तुमचे कौटुंबिक जीवन स्थिर आणि आनंदी राहील। यानंतर मकर राशी। मकर राशीचे स्वामी हे स्वतः भगवान शनी आहेत। 9 ऑक्टोबर पर्यंतचा काळ हा आर्थिक आणि व्यावसायिक बाबींच्या दृष्टीने मोठा दिलासा या राशीसाठी देणारा ठरेल। तुम्हाला गुंतवणूक, शेअर बाजार किंवा वडिलोपार्जित मालमत्तेमधून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो। समाज आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील पूर्ण सहकार्य यावेळी मिळू शकतं। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।